उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी लवकरच आपल्या सेवेत घेऊन येत आहोत हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प। हाऊसबोट मधून करता येणार जयगड खाडी, सैतवाडी रायभातगाव सफर आणि दाभोळ खाडी, मालदोली, परचुरी, फरारे, वेल्दूर, दाभोळ सफर, अत्याधुनिक स्वरूपातील वातानुकूलित बेडरूम, संलग्न शौचालय, स्नानगृह, डायनिंग हॉल, फिशिंग सुविधा, अप्पर डेक म्युझिक सिस्टीम, नैसर्गिक साधन संपत्ती सफर, शाकाहारी मांसाहारी नाश्ता आणि जेवणाची सोय, मागणीनुसार पारंपरिक पदार्थ, सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दर्शन, स्पीड बोट सुविधा, स्पीड बोट सफर आणि टुरिस्ट बस मधून करा रत्नागिरी दर्शन, दापोली दर्शन आणि संगमेश्वर दर्शन। हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प लवकरच घेऊन येत आहोत आपल्या सेवेत। सध्या चीनमध्ये नवीन व्हायरस उद्रेक घेत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। HMPV हा व्हायरस तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे। हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे। श्वसन मार्गावरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो। भारतात देखील या विषाणूचे काही प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत। त्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांमध्ये या आजाराबाबत भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये व विषाणूवरती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात काल बैठक झाली। चीनमधून आलेल्या नवीन विषाणू म्हणजे HMPV बाबत नागरिकांमध्ये सध्या चिंता वाढल्याचे दिसून येते। हा व्हायरस नेमका आहे तरी काय, याची लक्षणे काय, उपाय काय, अशी अनेक प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहेत। परंतु या विषाणूबाबत चिंतेचे कारण नाही, याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण पसरू नये व सर्व नागरिकांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी केले आहे।